हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज पॉवर पॉईंटबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. पण त्या अगोदर मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की मी माझा A to Z एज्युकेशन या नावाचा एक दुसरा नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेला आहे. तर तुम्ही माझ्या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या यूट्यूब चॅनलची म्हणजे A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक ओपन करून A to Z एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता वळूयात आपल्या प्रॅक्टिकलकडे. म्हणजेच काय, तर आज आपण पॉवर पॉईंट या टॉपिकबद्दल पाहणार आहोत. लास्टपर्यंत आपण वर्ड आणि एक्सेल याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिलेलीच होती. तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणजे काय, तर हे एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन PPT फॉर्मॅटमध्ये आपण तयार करू शकतो. मग त्याचा उपयोग कशासाठी होतो, तर एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या प्रोडक्टचं तुम्हाला इन्क्वायरी डिटेल्स सांगायचे असतील किंवा तुमच्या कंपनीबद्दल डिटेल्स सांगायचं असेल, एखाद्या टॉपिकबद्दल तुम्हाला डिटेल काही सांगायचं असेल, स्कूलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एखाद्या टॉपिकवरती आपण PPT स्लाइड्सच्या फॉर्मॅटमध्ये तयार करू शकतो. आता इथे ॲक्च्युली देर आर 6 वेज टू ओपन एक पॉवर पॉईंट. फर्स्ट तर तुम्ही राईट क्लिक करा डेस्कटॉपवरती, तिथून न्यू हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि या लिस्टमधून इथे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट हा एक ऑप्शन आहे. हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केल्याबरोबर पॉवर पॉईंटच्या रिलेटेड एक आयकॉन डेस्कटॉपवरती डिस्प्ले होईल. त्या आयकॉनवरती फक्त तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होईल की ही आपली अशी पॉवर पॉईंटची विंडो ओपन होईल. हा झाला फर्स्ट वे टू ओपन पॉवर पॉईंट. आता सेकंड वे कोणता, तर याला मी क्लोज करते. फर्स्ट वे लक्षात आला, डेस्कटॉपवरती राईट क्लिक करून न्यू ऑप्शनमधून पॉवर पॉईंट ऑप्शन सिलेक्ट करायचा. याला मी क्लोज करते आणि डोंट सेव्ह. ओके. सेकंड वे, तुम्ही एकतर सर्च बॉक्समध्ये पॉवर पॉईंट असं टाईप करा, स्पेलिंग पॉवर पॉईंटचं टाईप करायला घ्या. तुम्हाला न्यू मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट किंवा पॉवर पॉईंट 2013, 16 असे वेगवेगळे ऑप्शन्स डिस्प्ले होतील. त्यामधून तुम्ही ब्लँक प्रेझेंटेशन हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने तुमची पॉवर पॉईंट विंडो ओपन होईल. अगेन इथून मी क्लोज करते. पुन्हा स्टार्ट बटनवरती क्लिक करा. थर्ड वे मी सांगत आहे. स्टार्ट बटनवरती क्लिक करून फक्त तुम्ही हा माऊस पॉइंटरनी स्क्रॉल डाऊन करा. स्क्रॉल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल पॉवर पॉईंट. स्क्रॉल डाऊन केल्यानंतर स्क्रॉल डाऊन केल्यानंतर तुम्ही काय करा, पॉवर पॉईंट हा ऑप्शन सिलेक्ट करा. पॉवर पॉईंट ॲप ओपन होईल. अशा पद्धतीने ब्लँक प्रेझेंटेशन म्हणजेच पॉवर पॉईंटच्या रिलेटेड आपण एखादं हे ॲप असं ओपन करू शकतो. अशा पद्धतीने आपण पॉवर पॉईंट ओपन केल्यानंतर हा जो इंटरफेस आहे हा आहे पॉवर पॉईंट विंडोचा. इथे आहे ही ब्लँक जी दिसत आहे ब्लँक पेज, ॲक्च्युली याला आपण स्लाईड म्हणूयात. पॉवर पॉईंटमध्ये याला पेज नाही तर याला आपण स्लाईड म्हणतो. सो इथे बाय डिफॉल्ट एक स्लाईड असते आणि हे क्लिक टू ॲड टायटल हिअर आणि क्लिक टू ॲड सबटायटल याला आपण प्लेस होल्डर म्हणतो. हा जो एरिया आहे टाईप करण्यासाठी याला आपण प्लेस होल्डर म्हणतो आणि ही एक फर्स्ट मेन स्लाईड आहे. तुम्हाला जर इथून नवीन स्लाईड ओपन करायची असेल, इन्सर्ट करायची असेल तर होम टॅबमध्ये इथे न्यू स्लाईड ऑप्शन आहे. तिथून तुम्ही ब्लँक स्लाईड ऑप्शन सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने इथे टोटल नंबर ऑफ स्लाईड्स 2 झाल्या. बाय डिफॉल्ट 1 असते आणि ही मी ओपन केलेली आहे ती सेकंड केलेली आहे. अशाच पद्धतीने तुम्ही न्यू स्लाईडमधून ब्लँक स्लाईड्स इन्सर्ट करू शकता. आता आपण या स्लाईडला कशा पद्धतीने डिझाईन अप्लाय करू शकतो किंवा एखादा टॉपिक घेतल्यानंतर त्या टॉपिकच्या रिलेटेड पिक्चर इन्सर्ट करणे किंवा टेक्स्ट टाईप करणे हे कशा पद्धतीने करू शकतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या A to Z एज्युकेशन या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. थँक्यू.